जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी या ग्रंथातील सद्गुरू श्री वामनराव पै यांचे विचार. विषय जीवन जगण्याची कला. जीवन जगणे ही एक कला असून ती आत्मसात केली तरच माणसाला आपले जीवन खऱ्या अर्थाने सुखी व यशस्वी करता येते. जीवनविद्येचा हा महत्त्वाचा सिद्धांत सर्वसामान्य लोकांना ज्ञात नसल्यामुळे ते प्रवाहपतीत जीवन जगत असतात. दैवात किंवा नशिबात जे लिहून ठेवलेले आहे त्याचप्रमाणे सर्व काही घडत जाणार व याला काहीही उपाय किंवा पर्याय नाही अशी लोकांची ठाम समजूत होऊन बसलेली आहे. त्याचप्रमाणे प्रारब्ध भोग हे भोगूनच संपवले पाहिजेत असाही पक्का समज लोकमानसात दृढ होऊन बसलेला आहे. या भयानक गैरसमजुतीचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात. व्यसनी होणे किंवा परीक्षेत नापास होणे किंवा दारिद्र्यात पिचत पडणे किंवा जीवनात वारंवार अपयश येत राहणे या गोष्टी आपल्या नशिबातच आहेत. या गैरसमजुतीच्या आहारी जाऊन सामान्य लोक त्या बिकट व विकट परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्नच करीत नाहीत. वास्तविक या सर्व अनिष्ट गोष्टी माणसाला प्राप्त होतात याचे मुख्य कारण प्रयत्न व शहाणपण याचा अभाव हे होय. म्हणून या सर्व अनिष्ट गोष्टींवर रामबाण उपाय म्हणजे प्रयत्नांची व शहाणपणाची कास धरणे ही होय. प्रयत्नांचे सामर्थ्य अतुल आहे. प्रयत्नांच्या बळावर भगीरथाने स्वर्गात वास करणाऱ्या गंगेलाही भूतलावर अवतीर्ण होण्यास भाग पाडले. त्याचप्रमाणे शहाणपण हा सर्व समस्यांवर रामबाण उपाय आहे. हे शहाणपण खालील गोष्टी करण्यात आहे. पहिले शुभचिंतन करणे, दुसरे शुभ इच्छा करणे, तिसरे शुभ बोलणे, चौथे शुभ आचार करणे. थोडक्यात जीवन जगण्याची कला हस्तगत करण्यासाठी प्रयत्न व शहाणपण याची कास धरणे आवश्यक आहे. विठ्ठल विठ्ठल. जय सद्गुरू. जय जीवनविद्या.